आता बातमी आहे नंदुरबारमधून। नंदुरबारमधील सारंगखेडा घोडे बाजारात दाखल झालेले आहेत मोठे मोठे घोडे। यावेळेस उत्तर प्रदेश येथील बरेली येथील राधा घोडीची चर्चा मोठी आहे। सारंगखेडा घोडे बाजारात महागडे घोडे आता दाखल झालेले आहेत मोठ्या प्रमाणात। इथे या घोड्यांना चांगली किंमतही मिळते। काही घोड्यांची किंमत लाखांपासून सुरू होते तर चक्क कोट्यावधींच्या घरात जाते। सारंगखेडा घोडे बाजारामध्ये दाखल झालेल्या उत्तर प्रदेशमधील बरेली येथील राधा घोडीची चर्चा तर सर्वत्र होते। या राधाची किंमत ही 10 लाख नाही, 15 लाख नाही तर चक्क 1 कोटी इतकी आहे। आतापर्यंत 70 लाखांपर्यंत या राधाची बोली लागलेली आहे, मात्र मालकाला ही घोडी विकायची नाहीये, कारण ती जातीवंत असल्याने ती त्यांच्या अश्वशाळेमध्ये अश्वपैदास करण्यासाठी वापरात येते। उत्तर प्रदेशमधील बरेलीमधील नजीम यांची RS अश्वशाळेतील ती असून तिची उंची 72 इंच इतकी आहे। देशभरात होणाऱ्या अश्वस्पर्धांसाठी ती जात असते आणि देशातील सर्वात उंच घोडी असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे। राधा ही मारवाड जातीची असून पांढरी शुभ्र आहे आणि तिच्या खानपानाची विशेष काळजी घेतली जाते। तिला दिवसाला 7 लिटर दूध तसेच मका, राईचं तेल, बदाम, गावरान अंडी असं दिलं जातं। तिची देखभाल करण्यासाठी 4 जण तैनात असतात दिवस रात्र। इसकी कीमत रखी गई वैसे तो 1 करोड़ है मांगने में, 65 लाख तो लगा, उसका दिया नहीं। 71 माह पे। इसका नाम है राधा। ये खाने में दूध, मक्का, चापड़, ये सब घास बास ये सब खिलाते हैं। डेली का 7 लीटर दूध और सब टोटल चारा देते हैं उसको 14 लीटर, पानी वानी सब मिक्स टोटल करके। माह पे पूरा 71। इसकी हाइट कितनी और कितने साल की है? 6 साल की हाइट है। 71 राधा नाम है इसका। तर या सारंगखेड्याच्या घोडे बाजारामध्ये आणखी एक घोडा लाखोंचा भाव खातोय। या घोड्याची उंची आणि सौंदर्य यावर त्यांच्या जातीवर त्यांची किंमत ठरत असते। यावर्षी घोडे बाजारामध्ये अनेक किमती घोडे दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। या घोडे बाजारासोबत अजून एक आकर्षक अश्व दाखल झालेले, त्यामधील मध्य प्रदेशमधील उज्जैनमधील दीपक यांच्या मालकीचा गब्बर हा घोडा पंजाबमध्ये असणाऱ्या नकुरा प्रजातीतून येतो। या गब्बरची किंमत मालकाने तब्बल 11 लाख इतकी ठेवलेली आहे। इसका नाम गब्बर है, जो कि अर्जुन रोली वाली लाइन से बिलोंग करता है। पंजाब में पाया जाता है वो घोड़ा, उसी की नस्ल से है। इसके अलावा जैसे इसका खान पान अगर देखा जाए तो वो सभी चीजें खिलाते हैं जो इसको पसंद आती है, हमारे को पसंद आती है, जिसमें दूध हो गया, चना हो गया, चापड़ हो गया, उसके अलावा गुड़ हो गया, तेल में जो भी ये खा सके, घी तेल जो इसको पसंद आए दोनों में से। दिन में 3-4 बार इनको खाना वाना देते हैं, 1-2 बार इन पे हाथ फेरे होती है। साफ सफाई का विशेष ध्यान रखा जाता है, इससे पिस्सू वगैरह नहीं होना, इनके ऊपर कुछ भी फंगस नहीं लगना चाहिए। या वर्षी स्पर्धेसाठी पण चांगले घोडे येत आहेत। बरेचसे घोडे आता पंजाब, हरियाणा, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश यातनं इथनं निघालेले आहेत। तामिळनाडूवरनं पण, चेन्नईवरनं सुद्धा 4 घोडे कॉम्पिटिशन साठी येत आहेत। हैदराबाद वरनं घोडे येत आहेत आणि खरं म्हणजे सारंगखेड्याच्या या हॉर्स कॉम्पिटिशन साठी जवळपास 12 राज्यातनं घोडे इथं पार्टिसिपेट करतील। याच्यामध्ये जे देशामध्ये चॅम्पियन घोडे आहेत, ज्यांनी 3-3, 4-4 स्पर्धा जिंकलेल्या आहेत,
असे गोल्डन रॉक असेल, अशी मॅडोना घोडी असेल, केसरिया असेल, भारत विजय असेल, गाजी असेल, असे नामवंत घोडे जे भारतात आहेत ते सुद्धा इथं उद्या आपल्याला दाखल होतील आणि आपल्याला बघायला मिळतील. सारंगखेडा घोडे बाजारामध्ये विविध कर्तब दाखवणारे घोडे नेहमीच असतात. अश्वशौकिनांचा ते आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतात. यातीलच एक म्हणजे सूर्या घोडा. तब्बल 18 प्रकारचे नृत्याचे प्रकार अवगत असणारा हा सूर्या घोडा त्याच्या लीलया नृत्याने साऱ्यांनाच तो अचंबित करतो. पंजाबी जातीचा 15 वर्षीय पांढरा शुभ्र आणि रुबाबदार दिसणारा हा सूर्या आपल्या नृत्याविष्काराने सर्वांनाच अचंबित करतोय. यह सूर्या घोड़ा है। यह पंजाबी नस्ल का नुगरा घोड़ा है। इसकी हाइट 59 प्लस है और यह सारंगखेड़ा 2019 में डांस कंपटीशन में फर्स्ट रह चुका है। यह 8-10 प्रकार के डांस काम करता है और बहुत ईमानदार और समझदार घोड़ा है और ये नॉट फॉर सेल है क्योंकि हमारे फार्म का मेन घोड़ा है और हमारा फार्म भी इसी घोड़े के नाम पे है, सूर्या स्टेट फार्म के नाम से। हम एमपी मध्य प्रदेश से आए हुए हैं, मध्य प्रदेश बड़वानी से। आप कितने सालों से आ रहे हैं? हमको करीब इस मेले में आते आते 15 साल हो गए हैं और घोड़ा रखते रखते 20 साल के करीब हो गए हैं। और सारंगखेड़ा महाराष्ट्र में एक ऐसा मेला है जो पूरे इंडिया में बहुत प्रसिद्ध मेला है, जहाँ से इंडिया के सभी जगहों के पूरे ऑल ओवर इंडिया के घोड़े यहाँ पर आते हैं और घोड़ों को यहाँ पर एक पहचान मिलती है सेलिब्रिटी जैसे बॉलीवुड में हीरो होने को पहचान मिलती है, वैसे यहाँ पर घोड़े होने को पहचान मिलती है। सारंगखेड़ा की वजह से हमारे सूर्या घोड़े का बहुत नाम है, जिसकी वजह से जितने भी अश्व जगत के हैं इंडिया में हमको सब जानते हैं। बुलेटिनमध्ये आणखी बातमी एक बघायची आहे, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर.